फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आपण बघणार आहोत अ न्यू टॉपिक. दॅट टॉपिक नेम इज क्रिस्टल लॅटिस. त्याला म्हणतात फेस लॅटिस. लॅटिस मीन्स काय? लॅटिस म्हणजे काय? लॅटिस मीन्स अ स्ट्रक्चर मेड अप ऑफ स्ट्रीप विच क्रॉस each other diagonally. Lattice means a structure made up of strips which cross each other diagonally. This is a lattice structure. The regular arrangement of the constituent particle, atom, ion or molecules of the crystalline solid having similar environment in three-dimensional space is called crystal lattice or space lattice. क्रिस्टल लॅटिस और स्पेस लॅटिस. काय सांगितलं इथं आपल्याला की अशी रेग्युलर अरेंजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूट पार्टिकल्स, जे सॉलिडचे किंवा क्रिस्टलचे काही कॉन्स्टिट्यूट पार्टिकल्स आहेत, ते ॲटम असतील, आयन्स असतील किंवा मोलिक्युल्स असतील, तर याची कशी आहे रेग्युलर अरेंजमेंट आहे त्या क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये. रेग्युलर अरेंजमेंट आहे आणि त्याचे काही इन्व्हायरमेंट आहे ते कसं इन्व्हायरमेंट आहे थ्री डायमेन्शनल 1, 2 आणि 3 डायमेन्शनल आहे ते त्याचं ते इन्व्हायरमेंट आहे. म्हणजे ती जी इमेज असणार आहे ती कशी इमेज असणार आहे 3D इमेज असणार आहे. क्रिस्टल लॅटिस हा कसा असतो 3D इमेज क्रिस्टल लॅटिस असतो. आता ते जो काही लॅटिस आहे या लॅटिसचं काही फीचर्स आहेत. त्या लॅटिस जो आहे त्यामध्ये जे काही लॅटिस पॉईंट आहेत हे बघा, लॅटिस पॉईंट आहेत 1, 2 असे हे जे पॉईंट्स आहेत. हे लॅटिस पॉईंट्स म्हणजे काय की जे आपले ॲटम्स आयन्स मॉलिक्युल्स असतात ते त्या लॅटिस पॉईंट जिथे क्रॉस होतात ते त्या ज्या लाईन तिथं क्रॉस होतात तिथं ते आपले लॅटिस पॉईंट असतात किंवा त्याला म्हणतात आपले कॉन्स्टिट्यूट पार्टिकल. त्याला कॉन्स्टिट्यूट पार्टिकल सुद्धा असं म्हणतात. आणि लॅटिस पॉईंटचा एक युनिट म्हणजेच काय ते युनिट सेल असते. आणि ती युनिट सेल काय असते रिपीटेड होते ती आणि त्यापासून तो क्रिस्टल लॅटिस तयार होत असतो. ओके, तर इथे युनिट सेल सुद्धा आपण बघणार आहोत. युनिट सेल काय आहे? इट इज अ स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट. हे जे काही क्रिस्टल लॅटिस आहे याचा एक स्मॉलेस्ट युनिट आपण इकडे वेगळा काढलेला आहे. हे जे काही युनिट आहे हे युनिट सेल याचा एक छोटा युनिट आहे आणि हे असे अनेक युनिट एकत्र येऊन ही अशी 3 डायमेन्शनल क्रिस्टल लॅटिस तयार झालेली आहे. which when repeated in different direction produce crystalline solids. हा ही काय आहे की डिफरंट डायरेक्शनला आहे 1, 2, 3 ह्या कशा डिफरंट डायरेक्शन आहेत. बघा इथे या युनिट सेल मध्ये युनिट सेल आहे 1 डायरेक्शन 2 आणि 3 है ना. या 3 डायरेक्शन्स आहेत. या 3 डायरेक्शनला we may say that A, B, C अशा पद्धतीचे युनिट सेलला असे 3 एजेस असतात. या 3 डायरेक्शन्स असतात आणि म्हणून त्याची इमेज जी आहे ती 3D इमेज असते. द क्रिस्टल इज कन्सिस्ट ऑफ एन इन्फिनिट नंबर ऑफ युनिट सेल. आणि क्रिस्टल म्हणजेच काय की त्याच्यामध्ये अनिश्चित असे काय असतात युनिट सेल असतात. अँड दॅट युनिट सेल पजेसेस ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. आणि ती जी काही युनिट सेल असते ती युनिट सेल त्या पर्टिक्युलर क्रिस्टलाइन सॉलिडचे काय करते कॅरेक्टर पजेस करत असते. त्याची जी युनिट सेलचे जे कॅरेक्टर आहेत तेच त्या क्रिस्टलचे काय असतात कॅरेक्टर असतात. कारण युनिट सेल काय असते एक रिपीटिंग युनिट असते थ्रू आउट दॅट क्रिस्टलाइन सॉलिड. ओके, आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत की जे काही क्रिस्टलाइन सॉलिड्स क्रिस्टलाइन युनिट्स आहेत किंवा युनिट सेल्स आहेत क्रिस्टलाइन लॅटिसचे जे काही युनिट सेल्स आहेत. तर एक ब्रेवियस नावाचा मॅथमॅटिशियन आहे. त्याने काय केलं या युनिट सेलचे टाइप्स पाडलेले आहेत. तर त्या युनिट सेलचे कसे आहेत काय अगेन टाइप्स आहेत. पण मेन टाइप्स काय आहेत युनिट सेलचे तर ह्या युनिट सेल ह्या सिंपल युनिट सेल असतात है ना. सिंपल युनिट्स असतात आणि ह्या युनिट सेल कशा असतात सिंपल असतात. त्यालाच काय म्हणतात प्रिमिटिव्ह युनिट सेल असं म्हणतात. काय म्हणतात प्रिमिटिव्ह युनिट सेल. आता मेन टाइप्स ऑफ युनिट सेल बघणार आहोत आपण. मेन म्हणजे त्या एक असते सिंपल, याला प्रिमिटिव्ह असं म्हणतात. प्रिमिटिव्ह युनिट सेल, सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल. आणि याच्या दुसरे 3 पार्ट्स आहेत सिंपल सोडून ते आहेत
बॉडी सेंटर युनिट सेल, फेस सेंटर युनिट सेल, आणि चौथा आहे एंड सेंटर्ड युनिट सेल. जी काही सिंपल युनिट सेल आहे, या सिंपल युनिट सेल मध्ये काय असतं, फक्त त्याच्या कॉर्नर जे आहे त्या कॉर्नरवरच काय असतात ते लॅटिस पॉइंट असतात. आपण जर एक युनिट सेल बघितली तर अशी ही युनिट सेल आहे. या युनिट सेलला सिंपल युनिट सेल असं म्हणतात. काय म्हणतात? सिंपल युनिट सेल. इथं आहे सिंपल युनिट सेल आहे. फक्त हिचे जे काही 8 कॉर्नर्स आहेत, या कॉर्नर्स काय आहेत, लॅटिस पॉइंट आहेत किंवा ॲटम्स, आयन्स किंवा कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स असं म्हणतात. परंतु हे 8